पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सुधारित विकास आराखड्याच्या नवीन याच्यानुसार पवनानगर भागातील जी घरं बाधित होत आहे सुधारित आराखड्यामध्ये, तर ही घरं 20 ते 25 वर्षापासून आहेत आणि इथं या काळेवाडीमध्ये सगळी कष्टकऱ्यांची नगरी आहे. यांनी पै जमा करून ही घरं उभी केलेली आहे. आपल्या आयुष्याची पुंजी या ठिकाणी लावलेली आहे आणि आम्ही या भागाचे स्थानिक नेतृत्व करत असताना या ठिकाणी आम्ही हा सुधारित आराखडा कदापि मंजूर करून देणार नाही. त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचं आंदोलन करावं लागलं, रस्ता रोको करावं लागलं किंवा माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी लागली, माननीय उपमुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी लागली, हे आंदोलन तीव्र होईल याची प्रशासनाने आणि शासनाने याची दखल घ्यावी. कारण की नागरिकांची घरं हे 20 ते 25 वर्षापासून या ठिकाणी आहेत आणि नागरिकांना बेघर करायची ही प्रशासनाने जो काय डाव आखलेला आहे हा आम्ही कदापि शक्य होऊन देणार नाही. याच्यासाठी कुठल्याही प्रकारचे प्रयत्न करावे लागले आम्ही सर्व नागरिक, माता भगिनी जे काय असेल आणि इथले स्थानिक आमदार असतील, आमचे या ठिकाणचे नेते असतील, सर्व पदाधिकारी असेल किंवा महायुतीचं सरकार आहे तर महायुतीच्या सरकारला सुद्धा आम्ही विनंती करू की हे सुधारित आराखडा रद्द करण्यात यावा. धन्यवाद. उद्यानाचं आरक्षण पाहिजे की नको? आता जेवढं आरक्षण आहे ते पुरेसं आहे. काळेवाडीचे प्रमाण 2 आरक्षण आहेत, अजून एक पलीकडे प्लेग्राऊंडचं आरक्षण आहे. जेवढ्या जागा आहेत, कारण की आता पूर्वी हा प्राधिकरणाचा भाग होता, प्राधिकरणानंतर सुटल्यानंतर लोकांनी भीतीने, म्हणजे जे स्थानिक लोक होते त्यांनी भीतीने जागा विकल्यानंतर प्राधिकरण उठल्यानंतर जी आरक्षण पहिली गरज आली नंतर आरक्षण टाकण्यात आली. तर हे पूर्वीपासूनच चुकीची जी कामं झालेली आहेत ती चुकीची कामं नको. आत्ता जे पुरेसं गार्डन म्हणजे लोकांच्या घरावरती नांगर फिरून आम्हाला कुठल्या प्रकारचा विकास नकोय. जेवढा आहे जो सुधारित जेवढा आहे म्हणजे पूर्वीचं जेवढं आहे तेवढंच आम्हाला बास आहे. त्याच्यानंतर बाकीचं कोण जर करत असेल याच्यामध्ये कुरघोड्या तर त्यांना आमच्या सर्व नागरिकांच्या वतीने हात जोडून विनंती आहे की कृपया गोरगरिबांच्या घरावरतून नांगर फिरू नये. ही आम्ही सर्व गोरगरीब जनतेच्या वतीने आपल्याला प्रशासनाला व जो कोण कुरघोड्या करतोय त्याला इशारा पण आहे आणि विनंती पण आहे.